माऊलींच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे। यावेळी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। पंढरीच्या वाटेवर विठू माऊलींच्या भजनासोबतच महाराष्ट्र धर्माचा जागर केला जातोय। शाहीर यशवंत जाधव यांच्या माध्यमातून संवाद वारीमधून लोकसंस्कृतीचं दर्शन घडतं। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वडापुरी गावात पाटील महाराजांच्या पुढाकारानं महिला वारकऱ्यांच्या मदतीनं हजारो वडापाव तयार केले जातात। पालखी वडापुरी गावात पोहोचताच वारकऱ्यांना वडापाव दिला जातो। शेगाववरून सोलापुरात 550 किलोमीटरचा प्रवास करून संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धेश्वर नगरीत विसावली। सोलापूर जिल्ह्यातील उळे कासेगाव या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर सोलापुरात संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। धाराशिव परंडा शहरात पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं कालनाथ चौकात आगमन झालं। पालखीचं आगमन होताच परंडावासियांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील काही दिंड्या बावडा गावात पोहोचल्या तेव्हा काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसोबत स्वयंपाकाचा आनंद लुटला। पोलीस कर्मचारी वारीत दुहेरी सेवा देताना दिसले। सांगलीच्या मिरजेत तंतू वाद्य बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जय हिंद म्युझिकल हाऊसचे सतार मेकर यांची 5वी पिढी पंढरपूर इथं भजनी वीणा पाठवत आहे। बीड जिल्ह्यातील अंध वारकरी गेल्या 6 वर्षांपासून पंढरीची वारी करतायत। डोळ्यांनी अंध मात्र श्रद्धेनं तेजस्वी असलेले वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होतात। पंढरीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याची सेवा मिळावी यासाठी मुंबईच्या वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टच्या वतीनं गेल्या 32 वर्षांपासून मोफत सेवा दिली जाते। 175 सेवेकरी डॉक्टर वारकऱ्यांच्या सेवेचं काम करतात। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे सांगलीमधील जनजीवन विस्कळीत झालं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललंय। सातपुड्यातील अनेक लहान मोठे धबधबे वाहू लागलेत। वाल्हेरी धबधब्यावर सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा स्थिरावली आहे। तर 30 बंधारेही खुले झालेत त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला। सांगलीच्या चांदोली तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं 1000 मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे। चांदोलीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला। चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावात पारंपरिक पद्धतीनं भात लावणी आणि नांगरणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी हजेरी लावली। गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून संततधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावलाय, कामांना वेग आलाय। मराठवाड्यात 1 ते 5 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे। ताशी 30 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। वडिलांनाच पोटच्या मुलीची हत्या केली आहे। धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। तर दारूच्या नशेमध्ये वडिलांना आपल्या पोटच्या मुलीला संपवल्याची माहिती आहे आणि धाराशिवमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। तर पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या करणाऱ्या वडिलाला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दारूच्या नशेत पित्यानंच आपल्या 9 वर्षाच्या मुलीचा जीव घेतलेला आहे। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। दौंड शहरात जीबीएसचे 3 रुग्ण आढळले। 13 वर्षाच्या मुलासह दोघांना जीबीएसचा संसर्ग झालाय। तिघांवरही पुण्यात उपचार सुरू आहे। मात्र याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे त्यामुळे नागरिक संतापले। सिल्लोड तालुक्यामध्ये पीक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि पिळवणूक खपून घेणार नाही। मागणी करणारा एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे खडेबोल अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार ग्रामपंचायत हद्दीत सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे।
त्यामुळे 100पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप आहे। तर 66 झाडं तोडण्याची परवानगी असताना शेकडो झाडं कशी तोडली याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागील 6 दिवसांपासून वाशी तालुक्यातील तांदळवाडी गावातील 17 शेतकरी उपोषणाला बसले। त्यातील 8 शेतकऱ्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसची अवस्था भंगार झाली आहे। यातून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। हे विदारक चित्र सध्या पाहायला मिळतंय। लांब पल्ल्याची दुरावस्था झाली आहे। ऐन पावसाळ्यात गाड्यांचे वायपर सुद्धा खराब झाले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा शहरातील एका दुमजली घराची भिंत कोसळली। ती भिंत घराखाली उभ्या असलेल्या चारचाकी कारवर पडली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाखरी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गातून सुरू असलेलं काम रखडलंय, त्यामुळे पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो भाविकांचा मार्ग खडतर बनलाय। वाखरी पालखी तालावर सर्व मोठे पालखी सोहळे एकत्र येऊन पंढरपूरकडे रवाना होतात। अनेक अडथळ्यांना पार करत त्रासाला सामोरं जात हा 5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण करावा लागणार आहे। 50 लाख रुपये नगर परिषदेकडे थकीत झाल्यानं वीज वितरण कंपनीनं बरोरा नगर परिषदेला अल्टिमेटम दिलाय, त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे। मागील 3 महिन्यांपासून नगर परिषदेनं वीज वितरण कंपनीची देयकाची रक्कम अदा केलेली नाही। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थी रोज जीवघेणा प्रवास करतायत। नदीवर पूल नसल्यानं आणि रस्त्याचा अभाव असल्यानं या विद्यार्थ्यांना झाडाच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते। आयुष्याला कंटाळलेल्या 80 वर्षाच्या आजीनं शहापुरातील भातसा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी कोणीतरी पाण्यात बुडत असल्याचा अंदाज येताच एका तरुणानं जीवाची पर्वा न करता या आजीचे प्राण वाचवले। त्यानंतर त्या आजींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथं उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याला 4 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला। त्यामुळे त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याची झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले। साताऱ्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। शाहूनगर भागातील एका बंगल्यामध्ये बिबट्यानं घुसून कुत्र्यावर हल्ला केला। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। कुत्र्याच्या आवाजानं घरातील लोकांना जाग आली आणि त्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मनमाडच्या चांदवडमधील दहेगाव भागातील रस्ते खड्डेमय आणि चिखलमय झाले। रस्त्यावरील चिखलामुळे पायी चालणंही कठीण झालंय। नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथे एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून 2 चोरट्यांनी लुटलंय। तर या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विचार करा, आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करतो आणि त्या ठिकाणी चहासाठी आपण उतरतो आणि त्या वेळेला अशा पद्धतीने लूट केली जाते किंवा अत्याचार केले जात आहेत। महाराष्ट्रामधल्या दौंड इथल्या स्वामी चिंचोलीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।